मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 2 दिवसात 3 अपघात। एका अपघातात चालकाचा केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यू। प्रख्यात वकील तृषांत गंगाधर आर्डे यांच्या मारहाण प्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत दबडे यांच्या निलंबनाची जोरदार मागणी। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रारीचं निवेदन। समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू। महाराष्ट्र रुग्णवाहिका 108 वाहन चालक संघटनेचं धरणं आंदोलन। आंदोलनामध्ये जवळपास 200 लोक उपस्थित। अर्थसंकल्पात ज्या तरतुदी केल्या आहेत त्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केल्या आहेत, शरद पवार यांचं प्रतिपादन। अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वृत्तांकरता काय काय होणार आहे या संबंधीची माहिती आहे। प्रत्येक घटकाला एकत्रितपणे घेऊन आणि आपल्या राज्याला पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, आदिती तटकरे यांचं प्रतिपादन। अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल असं वाटत नाही, रविकांत तुपकर। महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्य पॉवर स्टेशन समोर निदर्शनं। मागणी मान्य झाली नाही तर 9 जुलैपासून महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी हे जाणार संपावर। धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वारकरी सेवा रथाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। विधान भवन इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। L3 बारवर झालेल्या कारवाईत आणखी 3 आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात। 3 ड्रग्ज पेडलर आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक। चिपळूण तालुक्यातील सावर्डेतील कादभट्टी दूषित पाण्याची माजी खासदार निलेश राणे यांनी केली पाहणी। चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील कादभट्टी दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर। जरांगेंना छगन भुजबळ नावाची कावीळ झाली, त्यांनी चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा, लक्ष्मण हाके यांचा सल्ला। यांना छगनरावजी भुजबळ नावाचा किंवा छगनरावजी भुजबळ यांच्या नावाची कावीळ झाली, त्यामुळे त्यांना कुठलंही चित्र फक्त छगनराव भुजबळांचं दिसतं। त्यामुळं त्यांनी इथून पुढच्या कालावधीमध्ये एका चांगल्या डॉक्टरकडे जाऊन इलाज घेतला पाहिजे। जयप्रकाश नगरमध्ये पावसामुळे कोसळलं घराचं छत, एकाच कुटुंबातील 4 जण जखमी। कल्याणमधील दुर्दैवी घटना। महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेतर्फे शेकडो शेतकऱ्यांचं आंदोलन। कुक्कुटपालकांचं 3 जुलैपासून उपोषण। महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा